परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये सदृश परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनाही कोर्ट करायला 3 तास लागले असं सांगण्यात येते. पोलिसांनी लोक जखमी झाले. असं आहे, हा गटातला वाद होता. पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल केलाय आणि ज्यांनी त्या ठिकाणी निश्चित केल्या त्या सगळ्यांवर कारवाई होणार. विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की तुमचं सरकार जातीय दंगली घडवून आणण्याचा घाट घालतंय. विरोधी पक्षाला काही कामधंदा उरलेला नाही, म्हणजे मग मला माझा कशाला वेळ वाया घालवतात त्याच्या प्रश्नावर. उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींच्या आजूबाजूला सगळे दांभिक लोक जमा झालेले आहेत. त्यांनी अजित पवार आणि सगळ्यांवरच ते एक माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं. त्यांनी दुसरं वक्तव्य असं केलं की मेरे रगों में सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं भारत पाकिस्तान मॅचवर. क्रिकेट खेळ पहिलेच सांगितलं असं आहे, जावेद मियानातला घरी जेवायला बोलवणारे तुम्ही स्वतःतलं, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांनी एकदा आरसा बघावा. पुतळ्यासाठी हजारो लोक रस्त्यावर येतात, कबुतरांसाठी हजारो लोक रस्त्यावर येतात, पहलगामसाठी येत नाही. त्यांचंच वक्तव्य. तुमच्याकडे काही विचारायला राहिलेलं दिसत नाही मला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.